शिव जन्म उत्सव कमेटी ITI चौक समिति के सदस्य शिवाराज्य शिंगारे के ज़ेरे एहतमाम वोटिंग अवेयरनेस प्रोग्राम का इनेकाद अमल में आया। 20 नवंबर को रियासत महाराष्ट्र में असेंबली इंतखाबात और लोकसभा ज़िमनी इंतखाब के लिए वोट डाले जाएंगे। शिव जन्म उत्सव कमेटी ITI चौक समिति के सदस्य शिवाराज्य शिंगारे ने राय दही से मुताल्लिक शहरियों में शऊर बीदार करने के लिए महात्मा फुले मुजस्सिमे के करीब एक बीदारी प्रोग्राम का आगाज किया और इस मुहिम के जरिए तमाम लोगों को वोट डालने की तरगीब दी गई। बताया जाता है कि नांदेड़ जिले में वोटरों की कुल तादाद का 15% बुजुर्ग शहरी हैं और ये 15% शहरी इंतखाबात के हवाले से काफ़ी अहमियत के हामिल हैं। शहरियों को इस बात पर भी जोर दिया गया कि वो आइन की तरफ से दिए गए अपने वोट के हक को इस्तेमाल करें और अपने घरों से निकलकर वोट डालें। इस बीदारी प्रोग्राम में स्वप्नलील सदगावकर, राम मुलगे, ओमकार लाबडे, साई बोर्ड के सुनील भांगे, शाही शिंगारे के अलावा दीगर ने हिस्सा लिया। 15 नोव्हेंबर रोजी ITI महात्मा फुले पुतळ्यापासून आज आम्ही एक सामाजिक उपक्रम जो की नाही का सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती ITI कॉर्नर नांदेड आणि शिवा शिंगारे मित्र परिवार यांच्यातर्फे आज एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे की या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हे आहे की प्रत्येक नांदेडच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे विनंती आहे की हे मतदानाचा दिवस 30 नोव्हेंबर हा जो आहे हा एक नाही का तुमच्यासाठी सुट्टीचा दिवस नसून हे तुमच्या येणाऱ्या पिढीला, तुमच्या येणाऱ्या मुलाबाळाचं भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला या दिवशी आपल्या घरातून बाहेर निघून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे। जर तुम्ही त्या दिवशी ही सरकारी सुट्टी समजून तुम्ही घरी बसाल तर ही लोकशाही ही बळकट राहणार नाही आणि उद्या चलून तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तुम्ही नंतर आज अगर तुम्ही मतदान करणार नाही तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। पण आज आमची अशी या जनतेला विनंती आहे की त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरातून बाहेर निघून जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं। यावेळेस आमचा असा हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नांदेड शहरामध्ये जागोजागी नाही की आम्ही रॅल्या काढणार आहोत आणि या रॅलीचा कोणत्याही पक्षाशी संबंध बिलकुल बी नाही आहे। हा एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं कारण फक्त एवढाच आहे की यावेळेस नांदेडमध्ये 100% हा मतदान झाला पाहिजे।